नंबर 1 चा मज्जातंतू वास देतो तुम्हाला, नंबर 2 चा दृष्टी देतो. तसं नंबर 8 चा मज्जातंतू तुमच्या कानाचा मज्जातंतू. आणि मेंदूतनं निघणाऱ्या नर्व्स पासून जे ट्युमर्स निघतात त्यातले जवळजवळ 65% ट्युमर्स या 8 नंबरच्याच नर्व्हने येतात. तर तुम्हाला नसेची गाठ आहे, मग चेहरा का वाकडा झाला? कारण नंबर 8 ची तर गाठ मला ऐकायला देते. नंबर 7 ची नर्व जी आहे ती चेहऱ्याला ताकद देते आणि ती 7 आणि 8 ची नस जुळ्या बहिणीप्रमाणे जात असतात. तेव्हा 8ला गाठ आली की 7वी पण दाबली जाते, म्हणून तुम्हाला चेहऱ्यात वाकडपणा आहे. त्याच्या खाली अजून समजा ही गाठ वाढली तर गिळ्याला त्रास होईल. तुमची गाठ आहे ती ही दिसते, याच्यावरती फोकस कर. 25-30 वर्ष झाली आहे. एक विशिष्ट स्पेशल प्रकारचं रेडिएशन आहे, त्याला स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन म्हणतात. तर ते रेडिएशन दिलं की या गाठीची वाढ जवळजवळ 95 ते 98% यशाने थांबते. ते रेडिएशन अतिशय साधे असतं, त्याचे काही साईड इफेक्ट्स नसतात. तुम्हाला काय घ्यायचं मी, मला फार त्रास नसताना, कारण तुमचा चेहरा वाकडा होत चाललाय. ही गाठ तुमच्या वयात फार वेगाने वाढत पण नाही. पण तुमची मुलगी म्हणाली की गेल्या वर्षभरापासून चेहरा वाकडा होतोय, तो जास्त वाकडा होऊ नये एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. तेव्हा एक तर ही जर असती तर ताबडतोब मी रेडिएशन दिलं असतं. तुमच्या माझ्या सुद्धा वयात दुसरा ऑप्शन असा आहे की पुढचे 2 वर्ष आपण दर 6-6 महिन्याला MRI काढायचा, म्हणजे आपल्याला गाठीची वाढ होतीये का आणि कुठल्या वेगाने होती ते कळेल. समजा 2 वर्षात वाढ झालीच नाही तर ट्रीटमेंट घ्यायची गरजच नाही.